चला तर मंडळी, आज आपण पुन्हा अशी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलोय, ती म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्यांचा झणझणीत असा मसाले भात, जो बघताच क्षणी तुमच्या तोंडाला पाणी आणेल आणि लगेचच तुम्ही त्याला करायला घ्याल. झालाच तसा मसाले भात, झणझणीत आणि मसालेदार, जो खाऊन तुम्ही म्हणाल वा खतरनाक. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला माहित नाही, पण आमच्या खानदेशात याला तुरीच्या दाण्यांचा मसाले भात किंवा तुरीच्या दाण्यांची खिचडी असं म्हणतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हा भात बनवण्याचा एक सिक्रेट आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. भात बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथं घेतलेत 1.5 वाटी तुरीचे दाणे, 1 वाटी तांदूळ आणि त्यासोबत लागणारं साहित्य 1 टमाटा, 1 बटाटा आणि 1 कांदा छान मोठ्या आकारात कट करून घेतले. त्यासोबत घेतले खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, 2 हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता. आता आपण भात बनवायला घेऊया. त्यासाठी मी इथं गॅसवरती कुकर ठेवून घेतलाय. कुकर छान गरम झाला की लगेच मी त्यात तेल टाकून घेते. इथं साधारण मी 3 ते 4 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की लगेच मी त्यात राई छान तडतडली की लगेच त्यासोबत 1 चमचा जिरा, खडे मसाल्यांमध्ये 2 इलायची, 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंग, 2 ते 3 काळी मिरी आणि 1 स्टार फूल घेतलेलं आहे. सर्व खडे मसाले टाकून झाले. लगेच मी त्यात 2 हिरवी मिरची टाकून घेतलेत, कट केलेला कांदा आपण घेतलेले त्यात शेंगदाणे टाकून घेणारे. त्यासोबत 1 तेजपत्ता देखील टाकते आणि 9 ते 10 कढीपत्त्याची पानं. एवढं साहित्य टाकून मी त्याला 1 ते 2 वेळा परतवून घेते. त्यात आता मी टाकते खोबऱ्याचे काप, पुन्हा आता परतवून घेते 1 ते 2 वेळा. परतवून झालं की लगेच मी त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून घेते. आलं लसणाची पेस्ट तुम्ही देखील ह्याच वेळेला टाका. आधी टाकले तर तेल जसं तपल्यामुळे ती करपू देखील शकते आणि मग खाताना ती कडवट लागते. पेस्ट टाकून देखील मी छान 1 ते 2 वेळा परतवून घेतलेले. त्यात मी आता कट केलेला बटाटा टाकून घेतलाय. त्यासोबत कट केलेला टमाटा छान 2 ते 3 वेळा परतवून घेते आणि आता मी त्यात टाकून घेते चवीपुरता मीठ. मी इथं 3 ते 4 चमचे एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे. हे भाताचं प्रमाण किंवा खिचडीचं प्रमाण 3 ते 4 लोकांसाठीच आहे. त्यानुसार मी इथं साहित्य आणि मीठ देखील टाकून घेतलंय. आता मी इथं थोडासा हिंग देखील घालते. हिंग घातल्यामुळे भाताला अजूनच छान चव येते. त्यासोबत मी सर्व सुके मसाले देखील टाकून घेते. सुके मसाल्यांमध्ये मी आता 3 चमचा एवढं लाल मिरची पावडर टाकलंय, 2 चमचा धना पावडर, 2 चमचा गरम मसाला. गरम मसाला मी इथं घरातील जो साठवणुकीतला असतो तोच घेतलाय. तुम्ही कुठलाही घेतला तरी चालेल. 1.5 चमचा हळदी पावडर. सर्व मसाले टाकून झालं की लगेच आता पुन्हा आपल्याला 2 ते 3 वेळा छान परतवून घ्यायचंय. मसाले आणि भाज्या छान एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय. आता इथे मी तुरीचे दाणे आणि तांदूळ दोघंही मिक्स करून छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आणि ते आता कुकरमध्ये टाकून घेते. ओल्या दाण्यांचा मसाले भात करताना एक खास टिप म्हणजे जेव्हा तुम्ही तांदूळ आणि तुरीचे दाणे घ्याल त्यावेळेला तुरीचे दाणे मात्र थोड्या जास्त प्रमाणात घ्या आणि तांदूळ कमी घ्या. त्यामुळेच आपल्या भाताची चव अजूनच वाढते आणि भात अगदी अप्रतिम असा होतो. किंवा तुम्ही निम्मे घेतलं तरी देखील चालेल. तांदूळ आणि दाणे टाकून छान 2 ते 3 वेळा मी पुन्हा परतवून घेतलेलं आहे आणि त्यात मी गरम केलेलं पाणी घालते. नेहमीच भात बनवताना गरम पाण्याचाच वापर करा, थंड पाणी घालू नका, नाहीतर भात अगदी गचका होईल, छान सुटसुटीत होणार नाही. आता पाण्याला छान उकळी आली की लगेच मी त्यात कट केलेला कोथिंबीर आणि 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तूप घातल्यामुळे आपल्या भाताची चव अजूनच वाढते. 1 ते 2 वेळा छान पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून घेतलेलं आहे. कुकरचं झाकण बंद करून आपल्याला 2 शिट्टे काढून घ्यायचे. 2 शिट्टे इथं झालेल्या आहेत. वाफ देखील निघाली आहे. झाकण खोलून बघतोय तर काय आहा, गरमागरम वाफाडता असा झणझणीत ओल्या तुरीच्या दाण्यांचा मसाले भात किंवा ओल्या दाण्यांची खिचडी किंवा याला विदर्भात सोले भात देखील म्हटला जातो. आता तुम्ही म्हणाल बाई, हा तर विदर्भाचा सोले भात आहे, हा कुठला खानदेशचा? तर नाही, खानदेशातील बरेच पदार्थ बाकी लोकांना माहीतच नाहीये. जे खानदेशी आहेत त्यांना तर हा पदार्थ नक्कीच माहितीये. खानदेशात देखील तुरीचे वेगवेगळे पदार्थ बनवला जातो. त्यातलाच हा म्हणजे ओल्या तुरीचे दाण्याचा मसाले भात. याचं नाव मात्र खानदेशात ओल्या दाण्यांची खिचडी असं आहे. तर तयार आहे आपला विदर्भाचा असो किंवा खानदेशचा ओल्या दाण्यांचा मसाले भात किंवा खिचडी. गरमागरम भात, त्याच्यासोबत दही, लोणचं किंवा पापड. एन्जॉय करा. कसा झाला मला नक्की कमेंट मध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छानशा पारंपरिक रेसिपी सोबत.